तर बघा मंडळी, मी आज बनवत आहे चिकन बिर्याणी. आणि चिकन बिर्याणीसाठी मी इथं मॅरिनेट केलेले चिकन आहे हे. यामध्ये मी हळद, मीठ आणि दही लावून ठेवलेलं होतं. तर बघा इथं ग्रेव्हीसाठी आपण घेणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या 2, आलं, लसूण आणि कढीपत्ता थोडासा. ह्याची पेस्ट आपण बनवून घेऊन फोडणीमध्ये घालणार आहे, म्हणजे जरासं वेगळं तर इथं मी डायरेक्टली कांदा वगैरे घालून बिर्याणी बनवतात तशी नाही करणार आहे, थोडीशी वेगळी म्हणजे ग्रेव्ही टाईप. तर बघा याची पेस्ट आता आपण बनवून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता ती पेस्ट. आणि ही पेस्ट आपण नंतर तेलामध्ये टाकणार आहे. तर त्यासाठी मी इथं कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये खडे मसाले ॲड केलेले आहेत. तमालपत्र, स्टार फूल, लवंग, मिरी आणि दालचीन. तुम्हाला जे आवडतात ते खडे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर त्यानंतर हे मसाले हलवून त्यानंतर मी जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती ग्रेव्ही ॲड केलेली आहे. आणि ह्या ग्रेव्हीमध्येच मी तिखट चवीनुसार, म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे असेल ते, मी घरातलंच तिखट म्हणजे जे आम्ही कांदा लसूण मसाला बनवतो तोच घेतलेला आहे. त्यानंतर हळद आणि आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ लागणार आहे तेवढं मीठ तुम्ही इथं ॲड करायचं आहे. आणि इथं मी घरातीलच आमचे जे तांदूळ आम्ही शेतामध्ये पिकवतो त्याच तांदळांचा बिर्याणी भात बनवणार आहे. तुम्हाला जे तुम्ही बनवणार असाल ते तुम्ही त्या तांदळाचा बनवू शकता. तर बघा इथं हे मस्त असं ग्रेव्ही ही व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि तशीच ठेवायची, म्हणजे थोडंसं त्याला तेल सुटतं आणि ती ग्रेव्ही पण शिजते छान अशी चांगली. आणि यामध्येच आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आहे त्यानंतर. आणि ते पण असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे बघा इथं मी कसं परतवून घेत आहे, म्हणजे त्याला ग्रेव्ही अशी छान लागेल आणि जे खडे मसाले आपण त्यामध्ये टाकलेले आहेत त्याचा स्मेल त्यामध्ये उतरेल. कशामध्ये तर चिकनमध्ये. आणि चिकन पण टाकून घेतल्यानंतर त्याला बघा छान असं त्याला पण तर्री सुटलेली आहे. त्यामध्ये मी हे आमच्या शेतामधील जे तांदूळ आहेत ते त्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि ते घातल्यानंतर त्यामध्ये हे मस्त आपण परतवून घ्यायचं आहे सर्व. आणि यामध्ये आपण गरम पाणीच ॲड करायचं आहे उकळलेलं, तर म्हणजे बिर्याणीला टेस्ट चांगली येईल. त्याआधीच मी पाणी टाकायच्या आधी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, म्हणजे जरासं छान आपल्याला कोथिंबिरीचा पण वास येईल ना. मग कोथिंबीर टाकल्यानंतर पण आपण मस्त अशी बिर्याणी हलवून घेतली आणि नंतर टाकलं ते म्हणजे गरम पाणी. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नक्की कमेंट करा. कमेंट केल्यानंतर समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि कोणतेही रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल. तर बघा पाणी टाकून घेतल्यानंतर लास्ट मी ॲड करत आहे तो म्हणजे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण त्याला पण एकदा ढवळून घ्यायचं. आणि कुकरला 2 शिट्टी करायसाठी मी ठेवल्या. त्यानंतर मी बिर्याणी पूर्ण रेडी झाल्यानंतर फोटो काढायचा विसरले आणि जेवायला बसल्यानंतर ताटाचा फोटो काढला. तर बघा अशी बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान झाली होती बिर्याणी.